जर तुम्ही या व्हिडिओचा पहिला पार्ट बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की आम्ही कुठे निघालो आहे, आणि जर नसेल बघितला तरी काही हरकत नाही. या व्हिडिओच्या खाली तुम्हाला पार्ट 1ची लिंक मिळून जाईल, तोही नक्की बघा. तर आज आहे भटकंतीचा 3रा दिवस आणि आज आम्ही चाललो आहे पुंबराई या कोडाईकनालमधल्या एका सुंदर गावाला भेट द्यायला. खूप आत आहे, रस्ते खूप खराब आहेत, पण इथूनच अंदाज येतोय की गावात खूप काहीतरी छान बघायला मिळणार आहे. फायनली काहीतरी आशेचं किरण धक्क्यात दिसलंय आणि हॉस्टेलचा बोर्ड दिसतोय. ओके, तर आम्ही आता रूममध्ये सेट झालो आहे आणि छोटीशी रूम टूर देते. इथे पण सेम बेडिंग आहेत, 6 बेड्स आहेत. आणि हा समोर दिसतोय तो वॉलपेपर नाही आहे, तर हा व्ह्यू आहे जो डायरेक्ट बेडवरून दिसतोय आणि आपल्या बाल्कनीमधून हा असा व्ह्यू दिसतोय. आपल्या बाल्कनीमधून असा हा व्ह्यू दिसावा. अजून काय हवं आहे लाईफमध्ये? तर पोटात कावळे ओरडायला लागलेत, तर खाली जाऊ आणि तिकडे काय खायला मिळतंय का बघू. चला. तर ही आहे दुसरी बिल्डिंग. इथे आहेत कॉमन रूम्स आणि सगळीकडूनच असा हा सुंदर व्ह्यू दिसतो. आणि अशी वर्कस्पेस आहे. इथे आहे फ्यूज बॉल गेम. आणि त्याच्यावर अजून काहीतरी आहे. हा पण एक व्ह्यू पॉइंट आहे. इथून सगळ्यात वर जी बिल्डिंग दिसते ती आमच्या रूमची आहे, एकदम मस्त डोंगराच्या कुशीत. इथे आहे मस्त असा डायनिंग हॉल. चांगले फोटो येतात. संध्याकाळ झाली आहे आणि जेवून आम्ही मस्त सुस्तावलो होतो आणि आता संध्याकाळी इथलं निसर्ग सौंदर्य बघायला आम्ही बाहेर आलो आहे. हे छोटं वासरू आलं.
पिकला की नाही कसं कळतं? काढून तर बघ. हे छोटू गुलाब नाही, खोटे आहे. चोर चोर. खाली पडत. आयुष्यातलं पहिलं ॲव्होकॅडोचं फळ म्हणता येत नाही ॲव्होकॅडो, आणि तेही असं फ्रेश चोरलेलं. ए मार्शीत. इथे बघण्यासारखं फेमस असं काही नाही आहे, पण इथलं जे बिना गर्दीचं स्लो लाईफ आहे आणि निसर्ग सौंदर्य आहे त्यात कसाच दिवस निघून जातो. ना गंजे गंजे तमिळ तेरियम. साडेसहा वाजलेत संध्याकाळचे. धुकं पडलंय, थंडी पण वाढते हळूहळू. आतमध्ये जाऊया. व्ह्यू बघत बघतच माझा दिवस संपलाय आजचा, आणि उद्या सकाळी आपण नवीन व्ह्यू सोबत भेटू. गुड नाईट. गुड मॉर्निंग. माझे थोडेसे डोळे उघडले आणि समोर काहीतरी मॅजिकल दिसतंय. पटकन बाल्कनीत जाऊया, मला हे मिस नाही करायचंय. बाहेर मी बसले होते खूप वेळ फोन बंद करून, कोण उठलं नव्हतं तेव्हा, तरी माझं मन भरत नाही आहे. पण आता बेडवरून मला हा व्ह्यू दिसतोय, सो परत बाहेर जावं लागेल. आपल्या बाल्कनीमधून असा हा व्ह्यू दिसावा. अजून काय हवं आहे लाईफमध्ये. रोड मस्त दिसतं ना. परत धरले तसंच. जाता जाता वाटेतलं वॉटरफॉल आहे, तो करून जायचं म्हणतोय, कारण वेळही पुरेसा आहे घरी पोचायला. आम्ही एक वॉटरफॉल शोधतोय. ॲज युजल गुगल मॅप सेम लोकेशन दाखवत आहे, पण इथे काहीच नाही आहे. तिकडे थोडंसं पुढे आलोय लास्ट ट्राय म्हणून, आणि बघू शकता वॉटरफॉल किती आत आहे, आणि तिथे वाटे दिसत नाही जायला.